कोणाला शोधताय रे तुम्ही? कशाला शोधते मुक्का? हे हाय गाईस, 4 वाजलेत आज कल्याणला गेलेलो ताईला सोडायला. तर खूपच लेट झाले गाडीवर जायला. घराच्या बाहेर आलो आणि लगेच थोडस बाहेर आलो की एरियामध्ये लगेच भाडा लागला. तो पण 100चा डायरेक्ट. मग काय डायरेक्ट 100 मध्ये वेस्टला गेलो. स्टेशनला जायचं होतं त्यांना, दिले. मग आता चाय प्यायचा मूड झाला तर आम्ही चाललो चहा प्यायला. कडक चहा वगैरे घेतला, गरम होत होतं मग फॅन लावला. तसं आता चहा घेऊन ओला ऑन करत मग कुठेतरी बाहेर जाणार. चहावाल्यांना पण मुद्दाम 100 दिले कारण आपलं सुट्टे लागतात, त्याच्यामुळे सुट्टे घेतले. 100 रुपये सुट्टे लागतातच कारण, त्याच्यामुळे 100 त्यांना दिले आणि सुट्टे घेतले. बघू आता स्टँडला किती गाड्या लागतात. स्टँडवर गाड्या कमी असतील तर मग आपण तिकडे थांबूया, नाहीतर मग ओला ऑन करून बाहेरून बाहेर मागूया. चाय वगैरे घेतल्यावर मस्त फ्रेश वाटलं. आता आलोय स्टँडवर. ओलाचा रिचार्ज करायचा बाकी आहे. सो वेट, आपण पहिला रिचार्ज करूया ओलाचा. ऑनलाईन रिचार्ज केल्याशिवाय भाडा नाही लागणार. तर बघू आज कुठेतरी बाहेरचा लागायला पाहिजे भाडा. पर्यंत आपण आपलं स्टँड बघूया काय आपलं स्टँडवरच अवस्था. तर हे सोसायटीचा स्टँड आहे मोहनपाल. गाड्या पण भरपूर लागलेल्या आहेत सध्या, 4-5 आहेत. दुपारचा टाइम आहे ना, गाड्या नाही हलणार लवकर. स्टँड वरून 60चा भाडा लागला. भाडा वगैरे मारला. भाडा मारून आलो थोडस मनल हायवेला फिरायला, कारण इकडे आल्याशिवाय दिवस फ्रेश नाही होता आमचा. मग थोडस फिरलो वगैरे, टाइमपास झाला इथे. आणि खरं तर पनवेल हायवेला यायचं कारण पण असं थोडस इमोशनल होतं. आज ताई वगैरे गावी गेले ना, मग घरी पण करमत नाही. भाचे वगैरे सगळे गावी गेले ना, मग थोडस जरा मूड खराब होता. तर इकडे थोडस मूड वगैरे फ्रेश करायला आलो मी. टाइमपास फिरतोय. मोसम लुक आहे यार खरंच, कारण आमच्यासाठी हाच एक पिकनिक पॉइंट आहे, दुसरा नाहीये. आणि मला खूप जण असे बोलले पण की भाई तू रिक्षा वगैरे का चालवतो, रिक्षा लाईन मध्ये काय फ्युचर नाहीये, हे नाहीये ते नाही. भाई लोकांचं ऐकून आपलं हे का चेंज करायचं? लोक काय घरात आणून देणार आहेत का खायला आपल्याला? काही नाही ना. मग त्याने आपण आपल्या पद्धतीने चालू, म्हणजे आपल्याला जे जमतं तेच करायचं. लोकांचं काय घेऊन बसलं? लोक पायी चालू देणार नाही, घोड्यावर बसू देणार नाही. मग काय गेलो रिक्षामध्ये. परत आपलं ओलाचं रिचार्ज पेंडिंगच होतं. रिचार्ज करण्यासाठी, कारण तो एकदा पहिला फेल झाला, काय माहित नाही का. तर बघू आता होते का. मध्ये भाडा यार, ओलाचा रिचार्ज केल्या बुकिंग फास्ट लागतं. आज अपेक्षा आहे की कुठला तरी लांबचा भाडा लागायलाच पाहिजे. ओके डन, फायनली रिचार्ज झालेला आहे. स्टँडला जाऊन ओलावर पण बघूया, आणि स्टँडला पण भाडे लागतात. स्टँडला गाड्या कमी येतात. बघू आज स्टँडला चालू. पहिलं स्टँडला जाऊ, ओलावर लागला तर ओलावर करूया. ठीक आहे. हे लागला फायनली, भाडा लागला ओलाचा. जवळच तो पण 75चा. चला पिकअप करायला जाऊया. भाडा पण एकदम जवळचाच लागतो स्टँड वरून इथे. फायनली पहिलाच भाडा ओलाचा लागलेला, जवळचाच लागलेला 70चा. आपण ज्या स्टँडला लावतो त्या सोसायटीवरून भाडा लागला अवेलेबल. जेव्हा पण माझा धंदा करायचा मूड असतो बाई बिझनेसचा, तेव्हा सारखा गॅस का रिझर्व लागतो मला तेच समजत नाही.
मॅडमनी राईड खूपच लेट केली होती. वैताग आला खाली बसून. म्हणलं 5 मिनिटात येईल तर मॅडमने 10 मिनिटं लावली. ये चालतं म्हणते बस चलताय बस इथनं. मग परत मला ताईला सोडायला परत वाशीला जायला लागलं. रात्री 1:30ला पण तिकडे ट्रॅफिक होता कटई नाक्याच्या इकडे. मग मी सकाळी तिकडनं वाशीवरून निघत होतो तेव्हा माऊने काही रिस्पॉन्सच दिला नाही. ती खेळण्यामध्ये खूप बिझी होती त्याच्यामुळे तिनं न बाय करताच निघून गेलं. मग सकाळी ताईच्या इकडनं घरून निघालो मी तेव्हा बघा हे कसलं छोट्या छोट्या गल्ल्या होत्या तिकडे आतमध्ये. हे हाय गाईज, मी आता वाशीमध्ये. सो बघूया आता. तर रात्री ताईला सोडायला आलं तर खूपच लेट झालं तर मग ताई बोलली की इकडेच राहा. सकाळ झाली निघालो 11:30 वाजता आहेत. बघू ओलाची एखादी ट्रिप लागली तर बदलापूर साईडची आपण त्या साईडला जाणार आहोत. आजचा ब्लॉग बहुतेक खूपच मोठा झाला आहे कारण कालचा आणि आजचा त्यात ॲड केलेला आहे. सो पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर नक्कीच करा. ठीक आहे. हे बघा मी आता सध्या पण वाशी साईडला कुठला हायवे पाम बीच हायवेला आहे. ठीक आहे. व्हाईट शर्ट एक्स्ट्रा असल्यामुळे टाकलं इकडे. या साईडला टी शर्ट वगैरे अलाउड नाही, फालतूमध्ये फाईन लागेल नाही. ठीक आहे. आता मी बघतोय भाडा वगैरे लागला तर. सो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा तसंच आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी डेली ब्लॉग टाकणार. म्हणजे माझ्याकडून स्टार्टिंगला काही चुकीचे होतील म्हणजे काही शब्द परत येतील किंवा थोडंफार चुकीचं होईल पण मी याच्यानंतर बेटर ट्राय करेल की चांगला ब्लॉग होईल. ठीक आहे. सो बघूया आता कुठला वाडा लागतो तर. आणि हां मी रात्री टोटल 600 to 700च्या आसपास बिझनेस केलेला. तर कारण लोकलला जास्त होता कारण ओला वगैरे तर नव्हतंच मी ऑनलाईन. आणि अचानक परत ताईचा निघायचा प्लॅन ठरला ना म्हणून जरा अचानक निघायला लागलं मला. आणि सॉरी मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करतोय कारण ब्लॉग कालचा पण आणि आजचा पण खूप मोठा होईल. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल. सो प्लीज चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर नक्कीच करा. आणि बघा मी माझ्या लाईफमध्ये काय करतोय वगैरे, कुठे जातो काय. बाय मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे.